ठाण्यातील भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि मनसेची तिरंगी लढत होणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले कपिल पाटील यांच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष असणार आहे। पाहूया त्या सगळ्यावर एक रिपोर्ट। सर्वात मोठा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्ह्याची ओळख आहे। 24 आमदार आणि 4 खासदार या जिल्ह्यातून निवडून येतात। भिवंडी भागात तसं वर्चस्व आतापर्यंत काँग्रेसचं दिसलं आहे, परंतु यावेळी लोकसभेला गणित वेगळं आहे। मनसेनं पुणे आणि भिवंडी मतदारसंघात भाजपासमोर उमेदवार दिल्यानं या दोन्ही मतदारसंघांकडे सर्वांचं लक्ष वेधलंय। भिवंडीत राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे। जवळपास या मतदारसंघात 16 लाख मतदार आहेत। काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांचं काम ग्रामीण भागात चांगलं आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना चांगले हाताळता येतात। कुणबी सेनेचे ते अध्यक्ष आहेत। गेल्या लोकसभेला याच मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून लढले होते। त्यांना 77,769 एवढी मतं पडली होती। विजय मिळाला नाही, मात्र त्यांची ताकद दिसून आली। या मतदारसंघात कुणबी समाज 37%, मुस्लिम मतदार 21%, आगरी समाज जवळपास 12 ते 13%, तर बाकीच्या समाजाचे मतदार 29% आहेत। विद्यमान खासदार सुरेश टावरे यांचं काँग्रेसनं तिकीट कापून विश्वनाथ पाटील यांना दिलं, त्यामुळे टावरे आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत। याचा फटका विश्वनाथ पाटील यांना बसू शकतो। प्रमुख कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, इंदिरा काँग्रेस पक्षाचे, आगरी सेनेचे कार्यकर्ते आहेत। या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि अत्यंत लोकांनी जल्लोषात माझ्या सगळ्या ह्याचं स्वागत केलेलं आहे। आणि त्यामुळे आता कोणाला काही वाईट वाटलं असेल तर त्याला मी काही करू शकत नाही, परंतु टावरे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, ते माझं काम करतील याची मला अपेक्षा आहे। कपिल पाटील यांचं राष्ट्रवादीत चांगलं वर्चस्व होतं। ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात उडी मारली। त्यांना तिकीट दिल्यामुळे काही स्थानिक शिवसेना भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झालेत। पाटील यांनी सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलंय, त्यामुळे ग्रामीण भागाच्या समस्या आपल्याला चांगल्या माहीत असल्याचं पाटील सांगतात। एकीकडे मोदींची लाट आहे याचा फायदा, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे काही नेते आणि कार्यकर्ते त्यांना मदत करू शकतात अशी शक्यता आहे। प्रशासनाचा प्रचंड अनुभव आहे। ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापर्यंतची पदं मी भूषवलेली आहेत, परंतु राज्य स्तरावर, केंद्र स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध नव्हती। ती आज मिळाली, त्यांनी मला ह्या उमेदवारीच्या लायक समजले आणि मला उमेदवारी दिली। निश्चितपणाने मी लोकांच्या सेवेसाठी त्याचा उपयोग करेन। मनसेची जादू आणि स्थानिक कामं तसंच स्थानिक उमेदवार अशा जमेच्या बाजू सुरेश म्हात्रे उर्फ बालेमामा यांच्या बाजूनं आहेत। 2009 मध्ये मनसेला या भागातून 1,07,000 एवढी मतं मिळाली होती। आतापर्यंतचा इतिहास आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघात जो जिंकून येतो तो परत कधीच निवडून येत नाही। भिवंडीतील यंत्रमाग कामगारांचा प्रश्न प्राधान्यानं सोडवणार असल्याचं म्हात्रे सांगतात। ह्याच गोडाऊनमध्ये आज हजारो तरुण बेरोजगार जे तिथे नोकरी करतात। अनेक लोक स्थानिक असतील, बाहेरला असेल, ट्रान्सपोर्ट असेल किंवा इतर त्या धंद्यांशी अनेक निगडीत व्यवसाय करतात। तर सर्वात महत्त्वाचा तो प्रश्न आहे की त्याच्यात जे काय लिगलाइज करायचं असेल, जसं उल्हासनगरचं केलं किंवा जसं ठाण्याचं चालू आहे, त्या पद्धतीने कुठलं तरी एक सरकारने नियोजन करावं आणि ते लिगलाइज करावं, हे आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। या निवडणुकीत अनेकांच्या अस्तित्वाची लढाई आहे। भिवंडीकर कोणाला कौल देतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।